हा दिवस आहे कुहूच्या प्री बर्थडे शूटचा. कुहूचा तर दिवस उजाडल्यापासून ते शेवट होईपर्यंत बाबा या शब्दानेच होतो. 5 वाजता जायचं होतं आम्हाला शूट करायला, पण घरातून निघता 6 वाजले. सजाई गार्डनला फिल्टरमध्ये आम्ही शूट केलं. अशा पद्धतीने शूट झालं. कुहूला आम्ही जसं पोस्ट सांगेल तसे ती देत होती आणि खूप सपोर्ट केला तिने. शेवट ती बोलायला लागली की बास आई आता बास. तेव्हा आम्ही शूट बास केलं. लगेच अंधार पडला, त्याच्यामुळे 4 ड्रेसवरती शूट झालं. बऱ्यापैकी शूट लाईटवरती केल्यानंतर ही भांड्याचा सेट तिच्या माऊनी तिला दिलाय गिफ्ट, बर्थडे गिफ्ट. आमच्या फोटोग्राफर दादांनी म्हणजे कुहूच्या फोटोग्राफर काकाने खूप जास्त समजून घेतला आम्हाला. एवढा लेट झाला तरी त्यांनी लाईट आणल्यामुळे खूप छान झालं शूट. कुहूच्या फर्स्ट बर्थडेचं शूट पण त्यांनीच केलेलं. त्यांचं ID मी मेन्शन करेल जर कुणाला फोटो शूट करायचं असेल फलटण किंवा फलटणच्या जवळपास तर. आणि हा माझा मेकअप म्हणजे मला स्मोकी आईज बनवायचे होते, ते माझ्या फ्रेंडने केलेलं, तर तिचं पण ID मी तुमच्यासोबत मेन्शन करेल. तर घरी येताच माझ्या फ्रेंडचा कॉल आलेला की आपण बाहेर जाऊया जेवायला, आणि खरंच घरी काय बनवलं पण नव्हतं. आम्हाला घरी येईपर्यंत 8-8:30 वाजलेले, म्हणून मग आम्ही लगेच जेवण्यासाठी गेलो. गल्लीतल्या लेडीजची पार्टी होती, अशीच पार्टी होती कधीतरी आपण पण जावं बाहेर म्हणून. आणि आदिरा सोबत आल्यात म्हणजे मस्ती तर करणारच. मग त्या दोघींसाठी सुरुवातीला भात आणि अळणी घेतला. त्या दोघींनी तो खात होते. तोपर्यंत छोट्या मुलांना सुद्धा आम्ही त्यांची थाळी मागवली आणि मग नंतर सगळ्या लेडीजसाठी मागवली. यावेळी शूटला करणची फ्रेंड नव्हते म्हणून, नाहीतर मग करणची फ्रेंड असल्यावरती खूप जास्त मदत करतात म्हणून मग आत्याच होत्या. आणि मग नंतर आत्यांनी जेवायला गेलो, पण त्या व्हेज होत्या, बाकी आम्ही नॉनव्हेज. बाकी काय मग घरी आल्यानंतर शूटचा पसारा आवरायचं होता, कारण की शूट म्हटलं की घराची हालत अशी होणारच. मग ते आवरून झोपलो.